करण्याचा मान जे मानाचे वारकरी ते धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्य आहे. काय सांगता, तुम्हाला पूजा करण्याचा मान मिळाला, कसं वाटतं? आनंद वाटतो त्याच्याबद्दल. वाटलं होतं का कधी असं संधी नाही मिळेल? काय नाही इथपर्यंत संधी मिळेल असं काहीच आमच्या ध्यानात नाही. किती वर्ष झालं वारी करताय? 20 वर्षे तरी झाली. 20 वर्ष. किती वाजता रांगेत लागला होता? आम्ही रात्री 1च्या आसपास. 1 वाजता हा, म्हणजे कारण का तर 9ला तिथलं आरती झाली. 9 पासून इकडे यायला आम्हाला 1 तास लागला. तिथं आंघोळ करायला अर्धा तास गेला आणि तिथवर जायला 1 तास लागला. 20 वर्षात कधी वाटलं नव्हतं असं काय संधी नाही मिळेल असं? आम्ही दर्शन घ्यायला येत होतो की आमचा कवा नंबरच लागत होता. नशीबच नव्हतं तो. हे नशिबाच्या जोडीने यायचं काय? जोडीनं. एकटं कधी आलं नाही? भारतामधलं कुठलंही तीर्थक्षेत्र राहिलेलं नाही. 4-4 वेळेस आम्हा दोघांचं झालं. मी बायकोला सोडून गेलोच नाही. हे कुठं वेद असेल तिथं. कुठलंही सांगा तुम्ही. आता काय कितवी पिढी तुमची वारी करायची? माझी सरासरी 3री आहे. 3री पिढी. कधीपासून वारी चालू होती म्हणजे असे? तुमचे आजोबा पंजोबा कोण? आजोबा यंदाची बी करीत होते, हा. वडील बी करीत होते, पण वडिलाची जरा कुठंतरी 2 दिवस यायचं आणि पुन्हा गावाकडे जायचं असं करीत. आता तुमच्या नंतर नातू कोण काय कोण? आता त्यांचं नशीब आहे. हा, त्यांचं नशीब आहे. त्यांचं नशीब आहे. हा, त्यांना सद्बुद्धी भगवंत देणार आहे. मग आपण काय सांगणार आहोत? आपलं ऐकलं तर ऐकतच नाही ती. नातू आहे का करण्यासारखा? आहे, त्याला योग्य आहे, पण संगतीचा, मगच म्हणलो, संगतीचा परिणाम होतो. त्याच्यात बी बदल होऊ शकतो संगतीमुळे. आता एसटी महामंडळाने देखील तुम्हाला पास दिलेला आहे. कुठं कुठं फिरणार दोघं आता? आम्ही हा? तीर्थयात्रेशिवाय जास्त हिंडत नव्हतो. बरं. महाराष्ट्रात जे काय असेल तर नाशिक, हा. गजानन बाबा, ग्रसनेश्वर, हो सगळीकडे जाणार. हो. तुम्ही काय सांगता, तुम्हाला वाटलं होतं कधी असं मिळेल, मान मिळेल असं वाटलं का? नाही वाटलं. हा? नाही. काय वाटतं तुम्हाला? स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. वाटलं नाही? हा, हा. किती वय किती तुमचं आता? 60 वर्ष. 60 वर्ष. पुढे किती वर्ष झालं दोघे आता एकत्र? 20 वर्ष झाली. 20 वर्ष. काय विठ्ठलाला काय मागितलं तर? काय नाही, फक्त नामचिंतन आणि सगळ्याला सद्बुद्धी देवी, एवढंच बोललो आम्ही. पाऊस कमी पडतोय शेतकऱ्यासाठी, तुमच्याही भागात जरा पावसाचा. रामाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, दशरथाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, हरिश्चंद्राच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, अनेक महागडल्या पुराणामध्ये जे काय असणारे मोठमोठ्या राज्यामध्ये दुष्काळ पडला. हे पाऊस पडायचं अधर्मावर आहे. आता ते बी बोलायचं म्हणलं तर अवघड आहे. कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. तर मानाचे वारकरी म्हणजेच या धाराशिवमधल्या माने दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. कोणती कल्पना नव्हती, मात्र गेली 20 वर्ष वारी करतोय आणि वाटलंही नव्हतं ध्यानीमनी नसताना विठ्ठलाच्या या महापूजेचा मान मिळाला. आनंद वाटतोय अशी त्यांची प्रतिक्रिया. बाबासाहेब माने आणि प्रभावती माने या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेचा यंदाच्या वर्षीचा मान मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला. देहू आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुरापर्यंत आलेल्या आणि इतरही राज्यातनं इतरही भागातून ज्या काही संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये आल्या, त्यांच्या सोबत आलेले सगळे दिंडीकरी वारकरी हे